नमस्कार मंडळी, चला तर पाहूया आज भेंडीची भाजी। भेंडीची भाजी व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून झाल्यावर सुका कपडा व्यवस्थित पुसून घ्यायची आणि कापून झाल्यावरची भिड्याच्या तव्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायची बिना तेलाची। व्यवस्थित अशी भाजली गेली ना की आपली भेंडी चिकचिकीत होत नाही। त्यानंतर मी एक कांदा, थोड्याशा मिरच्या असं घालून व्यवस्थित असं परतवून घ्यायचा। थोडा मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजला जातो। एक टोमॅटो घालून परतवून घ्यायचा आणि थोडीशी हळद घालून परतवून घ्यायचं। हळद, टोमॅटो आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर झाकण मारून कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजू द्यायचा। कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजला तर आपल्याला जी भाजलेली भेंडी आहे ती यामध्ये घालून व्यवस्थित अशी आपल्याला ती भेंडी परतवून घ्यायची। अशा प्रकारे तुम्ही भिड्याच्या तव्यावरती भेंडी फ्राय केली का भेंडी अजिबात चिकचिकीत होत नाही। त्यामुळे भिड्याचा तवा किंवा लोखंडी तव्याचा वापर करून जरी भेंडी फ्राय केली तर त्यातला चिकटपणा असतो तो तव्याला लागून जातो। मग मुठभर खोबरं घालून भाजी छान परतवून घ्यायची। खूप छान भाजी होते।